तो what's up everybody, welcome back to another video. खूप दिवसांनी मी व्लॉग शूट करतोय आणि का सांगतो की पुण्याला आल्यापासून मी काही डिस्कंटिन्यू झालो होतो माझ्या कंटेंट पासून आणि माझ्यासोबत माझा भाऊ पण आहे आणि आज आम्ही सोमवार निमित्त आम्ही चाललो होतो आज सिंहगडला. म्हणजे मी काही सिंहगड पाहिलेलं नाही तर नाही का. आणि आता बघू आपण काय करता येईल काही नाही, कारण की याबद्दल मला काही एक्सप्रेस नाहीये, रस्ते माहिती आहे ना काय माहिती. ओके नाही आता बघू रस्त्यामध्ये काय काय नवीन गोष्टी घडतात काय होतं, कारण की मी तर इथं न्यूज आहे ना. सो लेट्स सी अँड कंटिन्यू. याला नंतर भेटू. खडक वाजता एक सोमवार दिवशी असं काय बघायला भेटलं तर काय सांगू. चला भेटूया, बाय. व्हॉट्सअप गाईज, आम्ही सध्या आलेलो आहे पायथ्याशी आणि गड आता चालल्याचं गडावरती. म्हणजे आजच चालू पास काढले आम्ही नाही का. काय म्हणतो भावा ते गड आता काही क्षणात ते गडावर असो आम्ही. सुरेश भाऊ एकदम जाम पुढं वाकड हे वाकड हे वाकड वाकड बघा दिसते का तुम्हाला. जात होता आम्ही सिंहगड चाललोय आणि इथं आम्हाला वॉर्निंग देण्यात आलेलं आहे की तुम्ही वाघापासून सापापासून आणि प्राण्यांपासून वाचून राहा, कारण की या टायमाला इथं बाहेर निघतात वाघ वगैरे असतात ना, बाहेर निघतात. तर आम्हाला तिथे जे वनरक्षक लोक होते त्यांनी पहिले सांगितलं होतं. ओके तर जाऊ आपण सावधपरी आताच सुद्धा लोक वापस येत आहेत आणि आम्ही चाललोय. आम्ही एवढंच येडे नाही का. काही क्षणात वरचा व्हिडिओ येईल, काही क्षणांचा वरचा व्हिडिओ येईल आणि क्लिअरिटी माझ्या भावाला शुक्रिया का त्यांनी त्याचा फोन मला दिला व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी, कारण की माझ्या फोनचा कॅमेरा सध्या एकदम चांगला फिट नाही, कॅमेरा चांगला नाही. सो बघूया जाऊया, आता आलेले जवळपास. बघा मागून गाडी बी येते. सो लेट्स गो. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये एकदम वातावरण भारी असतं इथं. सध्या उन्हाळ्याच्या दिवसामुळे जरा जाम आहे, सडक मध्ये सडक होत नाही, त्यामुळे आम्ही आलोच. आता काय योगायोग सुरेश भाऊ येण्यात आम्ही जाण्यात. यायचे भाई. आता इथून आम्ही असं ट्राय करतोय की आम्ही इथून ब्लॉग टाकत जाऊया जेव्हा जेव्हा आपण आम्ही फिरायला जाऊ त्या टायमाला. म्हणजे आता थोडं आम्ही हळूहळू करत आम्ही एक्सप्लोर करतोय पुण्यामध्ये काय काय नवीन. जॉब वरती आमचं अल्टरनेट डे सुट्टी असते, बाकी जगाला सुट्टी असते रविवारी, आम्हाला सुट्टी असते सोमवारी. सो लेट्स सी हाऊ टू एक्सप्लोर आवर थिंग्स इन पुणे. सो लेट्स गो, बाय. आम्ही लोक आता तशी पोहोचलेलो आहे आणि टोपी घातली. काय बोलणार घालणार टोपी, काय बोलणार तू सांग. हा नाही तू बोल. अरे एवढा लाजायचं नसतं ब्लॉग कुठे. तर गाईज हा लाजळतो झाडेली, ह्याला भीती वाटते ब्लॉग्स काढायला. पब्लिकली हा खूप घाबरतोय, नाही का म्हणतो मी रॅप बोलेंगे आणि मैं ऐसा करेंगे नाही. सिंहगड आलेला आहे, चष्मा काढतो तेरी आंखों से आंखें मिलने दे लो. काही 5 मिनिटात सिंहगड वर जातो आम्ही. गेल्या गेल्या पहिले वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं दर्शन होईल. नंतर मग वरी राजाराम महाराजची पण समाधी आहे कल्याण दरवाजा पडदिशनं चलवली आपल्या तानाजी मालुसरे यांनी. ते पण स्पॉट बघायचं सुरेश भाऊ यांना. हो सगळंच हळूहळू बघणार. 2 तास जाणार आमचे. 2 तास जाते. चला भेटूया, बाय. तर हा मित्रांनो हा दरवाजा आहे मेन. कोणता दरवाजा? हा पुणे दरवाजा.
आजी बसले मेवा घेऊन सगळं. चला जाऊया. बघा मित्रांनो, असं वाटतं तुम्ही गडावर नाही आले, जसं काही एका गार्डन टाईपमध्ये आले. किती मस्त यांनी मॅनेज केले सगळं. यासाठी स्पेशल थँक्स फॉर जे पण याला मॅनेज करतात त्यांच्यासाठी. हो बघा काय मस्त आहे. दरवाजे वगैरे किती म्हणजे भारी आहेत अजून पण. जिंकलेला आहे येस किल्ला केलेला आहे. हो, सांगची माहिती तू तानाजी माणूस नाव काय तिथे गेलं पण लोकांना सगळं माहिती आहे. तरी पण आपण आलो आणि बघा आतमध्ये जेव्हा तुम्ही बघत असाल ना, माहिती आतमध्ये पण फुलं वगैरे झाडं कसे एकदम प्रॉपर मॅनेज केले. म्हणजे मेंटेनन्स जे करतात त्यांच्यासाठी खरंच हॅट्स ऑफ अँड थँक्यू फॉर अस. काहीच बघा आम्ही आता खातो आहे कैऱ्या. आणि बघा आता आम्ही मॅगीसाठी ऑर्डर दिलेली आहे. गडावरती मॅगी भेटणं थोडंसं सस्पिशियस आहे, पण आम्ही खाणार. चलो मिलते हैं. देखो इसको मनमग्न मजनू. हे बघा मित्रांनो, आम्ही आतमध्ये आम्हाला चिलटच आहोत ते. आम्हाला आतमध्ये गरमी होती म्हणून इकडे येऊन बसलोय खायला आता डायरेक्ट बाहेर. आणि इकडे बघा डोंगर खातो आणि बोलतो. तसं मॅगी खाऊन आम्ही आता निघलेलो आहे परत आमची छानबीन खोज करायला. आता थांबा आम्ही इकडे आलेलो आहे. चला हे बघा प्रयत्नाने गड जिंकलेला आहे. सो गाईज आता आम्ही चाललेलो आहे. इथून पण आम्ही दर्शन घेतलं. चल प्रमोद. नाही येस कंटिन्यू झाल्याबद्दल सॉरी. तर खूप मस्त जागा आहे. अजून तर एक्सप्लोर करायचं भरपूर काही गोष्टी बाकी. चल इकडे बघा मला घोडा देऊ लागला. तर मित्रांनो सध्या आम्ही एका गोष्ट थांबलेलो आहे. या जागेबद्दल काही आश्चर्याची गोष्ट अशी की या जागेवरती नाही का अजून म्हणजे तुम्ही जर आलेत ना, तुम्हाला येऊस तर तुम्हाला वाटेल की यार इथं किती हार्ड डे सर्वाईव्ह करणं किंवा इथं म्हणजे कसं आले असेल नाही का मावळे वगैरे तुम्ही बघत असाल. गाडीवर जायला एवढा वेळ लागतो नाही, तर एवढ्यावरती आहे माहिती का. तर काय त्या टायमाच्या लोकांचं काय स्टॅमिना असेल, काय त्यांचं मेंटॅलिटी असेल ओके नाही. आणि रोज गडवून अपडाऊन वगैरे करणं. सो मला असं वाटतं की खूप भारी गोष्टी या गोष्टीने आपल्याला या गोष्टी आज इतिहास म्हणून बघायला भेटत आहेत. याचा आपल्याला एक थँकफुल राहिलं पाहिजे सगळ्यांना. त्यावेळेच्या काळात काय असेल वास्तुस्थिती त्यावेळेची. ज्यावेळेस तुम्ही गडावर येतात मित्रांनो त्यावेळेसच कळेल की कशी असते मावळी काय करत असते. इथं आल्याशिवाय अनुभव आल्याशिवाय काही कळणारच नाही. आणि इथं आला तरी थकला विकला तरी ते लिंबू शरबत सगळंच आहे. त्याला खायचंच पडले नुसतं त्याला खायचं पडले नाही का. मला तर इथं आल्यावर ते माझी भूक प्यास सब चली गई आहे. मला तर या अशा गोष्टी तुम्हाला माझ्या मागचे ब्लॉग्स तुम्ही बघितले असतील. त्यामध्ये तुम्हाला माहिती मला असं म्हणजे माउंटन्स वगैरेमध्ये किंवा असे गड किल्ले बघायला खूप भारी वाटतं. मला पण ट्रेकिंगची आवड आहे. आम्ही तर मला माझ्याकडे घेतो पण मला पण तर खरी गोष्ट आहे म्हणजे ह्या गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या पाहिजे. इतिहास म्हणून आपल्याकडे ह्या गोष्टी फक्त ह्याच गोष्टी उरल्यात बघायसाठी. तर आपण या गोष्टी बघितल्या पाहिजे आणि जपल्या पाहिजे. मेन म्हणजे जपल्या पाहिजे. परत चष्मा खाली पडल्या आता. एक छोटंसं बाजारपेठच म्हणू शकतो आपण नाही का. मागं बघा प्रॉपर असं म्हणजे लोक एकदम खरेदी विक्री जे पण काही करत नाही. ठीक आहे त्यांच्यासाठी पण छोटा मोठा बिझनेस होता. बाकी मागं काही गोष्टी तर तुम्ही बघितलं असेल तर सध्या त्याचं बांधकाम चालू आहे. हां काही महिन्यात 2 वर्षी काही चालू आहे. चला भेटतो तुम्हाला. माझ्यासमोर सध्या असा नजारा आहे ना तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि हे बघतं बघून एवढंच म्हणणार मी तुम्ही फक्त घरी बसा. दृश्य सुंदरता हवामान वारा पाऊस नाही. बघा काय सुंदर असं व्ह्यू आहे हा.
आणि मला जी हवा लागते तर काय माहिती खाली गरमी तुला एवढी थंड हवा लागते ना मस्त. आणि आता सध्या 4 वाजले नाही का, 4-5 वाजले सध्या. गरम गरम पाहिजे हवा. समोर पाण्यामुळे बघा ना. आलेली वरतून लावासा डॅम खूप भारी वाटते. पानशेत डॅम आणि मेरे साथ मेरा गाईड है. वरती लावासा पानशेत खडकवासला कल्याण दरवाजे अजून पण बाकी आहे, अजून पण फिरायचं भरपूर गोष्टी बाकी आहेत. असं पण म्हणतात आहे की इथं किल्ला ऍक्च्युली जो होता ना भरपूर मोठा होता. हा भरपूर ढासळला किल्ला, म्हणजे याच्यामध्ये ढासळला वगैरे म्हणतात नाही का. लढाई आता आम्ही 2-4 फोटो शूट करतो. बाय मित्रांनो, आमचा आत्ताच फोटोशूट झालेला आहे आणि खूप भारी भारी फोटो काढले आम्ही नाही का. कारण की व्ह्यूज बघा तुम्ही किती क्लास व्ह्यू एकदम. खरं खाली बघा असेल तुम्ही. 4 वाजले तरी आता टाइम पण झालाय आमचा जायचा आणि फुल एक्झॉस्ट झालेले. मुलाचा बारा खूप चढते आणि आमचा बारा काय उतरत नाही. ओ. मला काय ओ. फोटो काढून बेजार करतोय. नाही लय भारी भारी फोटो काढले बरं का. ह्याची तेवढे क्लास फोटो काढले आम्ही. यांनी माझे 2-4 काढले, मी जास्त काढले याचे. बाटली बस. आज अजून काय फिरण्यासारखं अजून काय काय अरे अरे सुधरत नसतात यारे मुलं, काही बोलतात बाबा. मी सुसंस्कृत मुलगा आहे, मी अशा वाईट गोष्टीकडे लक्ष देत नाही. फक्त मी म्हणतो यांना गवत वाळलेले पावसाळ्यात चांगले याचं गवत वेगळं असतं, माझं गवत वेगळं असतं. माझं गवत असतं, याचं गवत वेगळं असतं. तूच म्हणतो मला शेंगा आणून दे, शेंगा आणून. याच्या शेंगा वेगळ्या असतात बरं का. शेंगा होते. आता हा अपडेट होत चाललाय या युगामध्ये. आपण तर आताशी एक काहीतरी नाव वेगवेगळं नाव देतो, पण हे शेंगा बिंगा काय काय म्हणतो. आता आम्ही शुद्ध मुलं आहे, आम्हाला काय माहिती नाही असं आहे. चला जाऊ पुढं. अजून काय बघण्याचं आहे की नाही मला माहिती नाही, पण ठीक आहे बघूया आपण काय काय आहे. लेट्स कंटिन्यू. आमच्या मित्राला काहीतरी बोलायचं, तो म्हणतो मला बोल देत नाही व्लॉग मध्ये. श्रेयस सर वीर ते तिकडे ऑफिस मध्ये. श्रेयस भाऊ आपला आलेला तो. श्रेयस सर मी असं म्हणतो की आता सिंहगड आपला तरी थोडा बघायचा राहिला. सिंहगड जाऊ दे, आता काय म्हणत ते बोल. बघायचं काय कसं वाटलं की सिंहगड ते नाही रे पोस्ट करण्याबद्दल. नाही हेच की सिंहगड पाहताना काय वाटतंय बाबा, काय विचार. सिंहगड जाऊ द्या भाऊ. काय म्हणतो माहिती का, आता आम्ही पोस्ट करणार. माझी फोटोशी काढली जोरात, आपण टाकणारी इंस्टावर कोरात गाणं टाकणारी एकदम जोरात, बघून होणार सगळ्याची खराब मायला फोटो जोरात. हे बघा हे नमुना आहे खतरनाक. मला म्हणतो अरे मला बोलायचंय व्लॉग मध्ये. अरे मला बोल ना म्हणले, आपलंच सगळं एवढं काय. राजाराम बीच, राजाराम महाराज समाधी भारी यार. इकडचा व्ह्यूज भारी, इकडचा व्ह्यू मी सांगितलं की तुम्ही एकदा पावसाळ्यात नजारा बघायला यावा आणि हिवाळ्यात पण. काही म्हणा चांगले, पण इकडं नजारे चांगले. अँड चाललोय आता आम्ही. आता कुठं इकडं काय आता आय थिंक आपण फिरून परत तिकडे चाललोय आता. तिकडे जायचं. ओके चला आता वापस पुणे दरवाजा. म्हणजे आमचा जो टूर आहे इथं संपलेला आहे असं मी जाहीर करू शकतो का. नाही पूर्ण येडा मारलेला आहे आता. शेवट पुणे दरवाजा येईल. ठीक आहे ना, आता झालेलं तसं आम्ही पुणे दरवाजा येऊन चालतो. खालचा नजारा बघणार आता फक्त जाणार इथून खडकवासला डॅम थोडंफार बसेल आणि आमच्या घरी वापस. सो लेट्स सी. बाय. गाईज बघा किती एक्झॉस्ट झालेले. आता आम्ही चाललोय, दोघं थकलोय भरपूर. घाम 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 नुसता. 3 तासात झालं ना. चला 2 तासा सगळा ट्रेक कम्प्लीट. लेट्स सी अनदर व्लॉग. खाली का चालले. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही फक्त काय करायचं तुम्हाला माहिती आहे. लाईक शेअर सबस्क्राईब अँड पीस. स्टे हेल्दी. बाय. टेक केअर.